नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागचा चॅप्टर आपण बघितला इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा. इतिहास लेखनाची पाश्चात्य परंपरा आपण समजून घेतलेली आहे. आता चॅप्टर नंबर 2 इतिहास लेखन भारतीय परंपरा. पाश्चात्य परंपरा समजून घेतल्यानंतर आपल्याला इतिहास लेखनातल्या भारतीय म्हणजे आपल्या काय इतिहास लेखनाच्या सुरुवातीच्या काळापासूनच्या परंपरा होत्या आहे त्या आपल्याला आता या चॅप्टरमध्ये समजून घ्यायच्या आहेत की भारतामध्ये इतिहास लेखनाची सुरुवात कशा पद्धतीने झाली आणि भारतीय इतिहास कशा पद्धतीने लिहिला गेला ते समजून घेऊया या पाठात. यामध्ये आपल्याला भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल बघायची आहे. त्यानंतर भारतीय इतिहास लेख, विविध तात्विक प्रणाली, भारतातील इतिहासातील लेख बघायचे आहे आणि त्याच्या विविध तात्विक आपल्याला काय त्या प्रणाली आहे त्या समजून घ्यायच्या आहेत. बघूया भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल. इतिहास लेखनाच्या पाश्चात्य परंपरेची ओळख आपण पहिल्या पाठात करून घेतली. या पाठात आपण भारतीय इतिहास लेखनाच्या परंपरेबद्दल माहिती घेणार आहोत. बघा, मागच्या चॅप्टरमध्ये आपण इतिहास लेखनाच्या पाश्चात्य परंपरेची आणि आपली ओळख झालेली आहे. इतिहास लेखन आपल्याला समजलेलं आहे पाश्चात्य परंपरेचं. आता या पाठात आपल्याला भारतीय इतिहास लेखनाच्या परंपरेची माहिती मिळवायची आहे. प्राचीन काळातील इतिहास लेखन. सुरुवातीला बघूया प्राचीन काळातील इतिहास लेखन. भारतीय इतिहासाचे आपण 3 टप्पे पाडतो: प्राचीन इतिहास, मध्ययुगीन इतिहास आणि आधुनिक इतिहास. ठीक आहे. त्यामुळं सुरुवातीचा बघूया प्राचीन इतिहास. प्राचीन भारतामध्ये पूर्वजांच्या पराक्रम, दैवत परंपरा, सामाजिक स्थित्यांतरे इत्यादी स्मृती केवळ मौखिक परंपरेने जपल्या जात होत्या. बघा, प्राचीन काळामध्ये प्राचीन भारतामध्ये काय होतं की जे इतिहास लेखन होतं, जो इतिहास होता जो म्हणजे पूर्वजांचे पराक्रम असेल, दैवत परंपरा असेल किंवा सामाजिक स्थित्यांतरे. मागच्या चॅप्टरमध्ये आपण स्थित्यांतरे म्हणजे समजून घेतलं, म्हणजे सामाजिकतेत होत गेलेला बदल. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी या सगळ्यांचा जो इतिहास होता हा कुठेतरी रेखाटला, लिहिला वगैरे जात नव्हता, तर हा फक्त आणि फक्त मौखिक परंपरेने जपला जात होता. एका पिढीपासून पुढच्या पिढीपर्यंत हा फक्त मौखिक परंपरेमार्फतच येत होता. मग कथा, कहाण्या, ओव्या, अभंग, भजन, कीर्तन यामार्फतच फक्त आपण इतिहास समजून घेत होतो आणि यामार्फतच मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे इतिहास पोहोचत होता. त्यावेळेस लिखाणाची पद्धती आपल्याकडं भारतात इतिहासात तरी नव्हती. त्यामुळे सुरुवातीच्या काळात फक्त मौखिक पद्धतीनेच इतिहास लेखन किंवा इतिहास हे मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीपर्यंत पोहोचलेलं आहे. आता मौखिक पद्धत आणि लिखित साधने, मौखिक साधने हे आपण इयत्ता 8वीमध्ये शिकलेलो आहोत. हडप्पा संस्कृतीमध्ये मिळालेल्या प्राचीन लेखाच्या आधारे भारतामध्ये लेखनाला इसवी सनाच्या 3ऱ्या सहस्त्रकापासून किंवा त्याही पूर्वीपासून अस्तित्वात होती असे दिसते. बघा, आपल्याला हडप्पा संस्कृतीमध्ये जे प्राचीन लेख मिळाले तेव्हा हडप्पा उत्खननामध्ये हडप्पा संस्कृती सापडली. सध्या जरी ते आणि हडप्पा संस्कृती ज्या हडप्पा संस्कृतीत मिळालेल्या प्राचीन लेखाच्या आधारे भारतामध्ये लेखनाला इसवी सनाच्या 3ऱ्या सहस्त्रकापासून किंवा त्याही पूर्वीपासून अस्तित्वात होती असे दिसते. हडप्पा संस्कृतीचा शोध लागल्यानंतर जेव्हा उत्खननामध्ये आपल्याला हडप्पा संस्कृती सापडली, हडप्पा संस्कृतीले प्राचीन लेख सापडले, त्या लेखावरून आपल्याला असं कळून येतं की भारतामध्ये लेखनकला, जसं आपण म्हणतो की प्राचीन जी सुरुवात झाली ती पूर्वजांचे पराक्रम, दैवत परंपरा किंवा सामाजिक स्थित्यांतरे हे जरी लिहिलेली नव्हती, सुरुवातीच्या काळात हे मौखिक परंपरेनं मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे पोहोचवण्याचं काम झालं. पण लेखन कला कधी अवगत झाली, तर हडप्पा संस्कृतीचा शोध लागल्यावर आपल्याला असं कळतं की 3ऱ्या सहस्त्रकापासून किंवा त्याच्याही आधीपासून लेखनकला भारतामध्ये अस्तित्वात होती असे दिसून येते. कशावरून असे दिसून येते, तर हडप्पा संस्कृतीमध्ये सापडलेल्या लेखांच्या आधारे आपण असं सांगू शकतो. परंतु हडप्पा संस्कृतीची लिपी वाचण्यात अजूनसुद्धा कोणालाही यश मिळालेलं नाही. मागच्या चॅप्टरमध्ये सुद्धा मी तुम्हाला हा पॉईंट सांगितलेला होता. हडप्पा संस्कृतीमधलं लिखाण जे आहे, जे लेख आहे, ते लेख अजूनही कोणत्याही इतिहासकाराला वाचणे शक्य झालेलं नाही. त्या लिपीची अजूनही आपल्याला जाण नाही. भारतातील ऐतिहासिक स्वरूपाचे सर्वाधिक प्राचीन लिखित साहित्य हे कोरीव लेखाच्या स्वरूपातील आहे. त्याची सुरुवात मौर्य सम्राट अशोकाच्या काळापासून म्हणजे इसवी सनाच्या 3ऱ्या शतकापासून होते. सम्राट अशोकचे कोरीव लेख हे प्रस्तरावर आणि दगडावर स्तंभावर कोरलेले आहेत. भारतातील ऐतिहासिक स्वरूपाचे सर्वाधिक प्राचीन लिखित साहित्य हे केव्हाचे हे काय आहे,
तर कोरीव लेखाच्या स्वरूपातील आहे. म्हणजे लिखाणाचे साहित्य आपण बघितलं होतं सुरुवातीच्या काळात जरी लिहिलं जात होतं तरी हस्तशिल्प शिल्पकला, कोरीव लेख, चिन्हांच्या मार्फत ते भिंतीवरती कोरून ठेवणे, अशा पद्धतीनं सुरुवातीला लेखन काळात सुरुवात झाली होती. दगडावरती लिहिण्याचं, लेण्या वगैरेमध्ये चित्रांच्या मार्फत. तर यामध्ये हे भारताचं जे ऐतिहासिक स्वरूपाचं सर्वाधिक जास्तीत जास्त प्राचीन लिखाण जे आहे ते कुठल्या स्वरूपाचं आहे, ते कोरीव स्वरूपातील आहे. आणि त्याची सुरुवात केव्हा झाली होती, तर त्याची सुरुवात झाली होती मौर्य सम्राट अशोकाच्या काळापासून. कोणाच्या काळापासून झाली होती? मौर्य सम्राट अशोकाच्या काळापासून याची सुरुवात झालेली आपल्याला बघायला मिळते. म्हणजे इसवी सनापूर्वी 3ऱ्या शतकापासून, म्हणजे इसवी सन पूर्व 3रे शतक. बघा, सम्राट अशोकचे कोरीव लेख हे प्रस्तरावर आणि दगडाई स्तंभावर कोरलेले आहे. प्रस्तर म्हणजे सुद्धा दगडच. आपण भूगोलमध्ये प्रस्तरभंग नावाचा प्रकार बघितला होता. दगड किंवा खडक ब्रेक होणे, फुटणे, म्हणजे आपण त्याला प्रस्तरभंग असं बघितलं होतं इयत्ता 9वीच्या भूगोलमध्ये. प्रस्तरावरती किंवा दगडावरती कोरलेले आहेत. ठीक आहे. मग हे लेख कुठे कोरलेले आहेत? एकतर प्रस्तर किंवा दगडावरती कोरलेले आहेत. कोणाच्या काळात? मौर्य सम्राट अशोकाच्या काळात, इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकापासून. इसवी सनाच्या 1ल्या शतकापासून धातूची नाणी, मूर्ती आणि शिल्प, ताम्रपट इत्यादीवरील कोरीव लेख उपलब्ध होऊ लागतात. यामधून महत्त्वाची ऐतिहासिक माहिती मिळते. या सर्व प्रकारच्या कोरीव लेखामुळे संबंधित राजाचा काळ, वंशावळ, राज्यविस्तार, तत्कालीन शासन व्यवस्था, महत्त्वाच्या राजकीय घडामोडी, तत्कालीन सामाजिक रचना, हवामान, दुष्काळ यासारख्या महत्त्वाच्या बाबींची माहिती मिळते. बघा, इसवी सनाच्या 1ल्या शतकापासून, इसवी सन आणि इसवी सन पूर्व तुम्हाला समजतं, तर इसवी सनाच्या पूर्व नाही म्हणत मी, इसवी सनाच्या 1ल्या शतकापासून धातूंची नाणी, नाणी कशापासून बनायला लागली? धातूंची नाणी आपण बघतो. मूर्ती आणि शिल्प, ताम्रपट इत्यादीवरील कोरीव लेख. नाणेवरती बघा, जे नाणी असतात त्याच्यावरती काहीतरी चिन्ह, राजमुद्रा, शेतकऱ्याचं चिन्ह, पक्षाचं चिन्ह, कुठला तरी सिम्बॉल असं लिहिलेलं असतं. मूर्तीमधून आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केलेला असतो. आणि शिल्पे असतात. त्याचबरोबर ताम्रपट, तांब्याच्या पत्रावरती लिहून ठेवलेलं, कोरून ठेवलेलं लेख. अशा आपल्याला हे सगळे जे ऐतिहासिक साहित्य आहे हे इसवी सनाच्या 1ल्या शतकापासून उपलब्ध होऊ लागतात. मग यामधून महत्त्वाची अशी ऐतिहासिक माहिती मिळते. यामधून तत्कालीन त्यावेळेसची जी काही महत्त्वाची माहिती होती ती आपल्याला मिळते. सर्व प्रकारच्या कोरीव लेखामुळे संबंधित राजाचा काळ, अशा कोरीव लेखा जे सर्व प्रकारचे, मग ते नाणी असतील, मूर्ती असतील, शिल्प असतील किंवा ताम्रपट असतील, तर ते कुठलेही असतील, या कोरीव लेखामुळे आपल्याला संबंधित तत्कालीन त्यावेळेचा राजाचा कार्यकाळ कळू शकतो आपल्याला, की हा राजा कुठल्या काळखंडात. जसं आपण आत्ता सांगितलं की अशोक मौर्य सम्राट यांचा मध्ये आपल्याला कोरीव लेखाची सुरुवात झाली. मग कोणत्या शतकापासून? तर इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकापासून. असं त्या नाण्यांच्या आधारे, त्या लेखांच्या, त्या कोरीव जे साहित्य आपलं ऐतिहासिक साहित्य, त्याच्या आधारे आपल्याला त्या राजाचा काळ आणि काळखंड हे कळत असतो. त्याचप्रकारे त्यांची वंशावळ कळते. त्याचप्रकारे काय कळते? त्यांची वंशावळ. वंशावळ म्हणजे आपण बघितलं होतं बाबर, अकबर, औरंगजेब वगैरे वगैरे, बहादूर शाह जफर, अशी आपण वंशावळ बघतो. या पद्धतीची राजा, राजाचा मुलगा, त्याचा मुलगा, त्याचा मुलगा, या पद्धतीने त्यांची वंशावळ आपल्याला कळते. त्यानंतर राज्यविस्तार. त्यानंतर काय? राज्यविस्तार. आपण बघितलं होतं सुरुवातीला मागच्या 8वीमध्ये की इंग्रज व्यापारक म्हणून भारतामध्ये दाखल झाले. व्यापारकर्ते आल्यानंतर राज्यकर्ते बनले आणि हळूहळू त्यांनी त्यांच्या राज्याचा विस्तार कसा केला. मग तशा पद्धतीनं की त्या राजाने आपल्या राज्याचा विस्तार कसा केला. मग ह्याही गोष्टीची माहिती आपल्याला ह्या कोरीव लेखांच्या आधारातून आपल्याला कळू शकते. तत्कालीन शासन व्यवस्था, त्यावेळची शासन व्यवस्था कशी होती हे सुद्धा आपल्याला या लेखातून कळतं. मग तत्कालीन शासन व्यवस्था कशी होती, त्यावेळेसचे महसूल, कर, आकात ह्या पद्धती कशा होत्या हे सुद्धा आपल्याला या लेखांच्या आधारातून कळू शकतं. महत्त्वाच्या राजकीय घडामोडी, त्यावेळेच्या राजकीय घडामोडी, राजकीय स्थित्यंतरे काय झाले, राजकारणातले डावपेच, म्हणजे बदल काय झाले हे सुद्धा आपल्याला यामार्फत कळू शकतात. तत्कालीन सामाजिक रचना, त्यावेळची समाजाची सामाजिक रचना कशी होती, वंशवाद, जातीभेद वगैरे इत्यादी सगळ्या गोष्टी, या सगळ्या गोष्टी सामाजिक रचना त्यावेळेस होत्या नव्हत्या, समाजाची बांधणी कशी होती, बांधिलकी कशी होती, या सगळ्या गोष्टीसुद्धा आपल्याला यातून कळू शकतात. हवामान, दुष्काळ
त्यावेळेचं हवामान, पावसाचं प्रमाण, पाऊस कसा होता, अत्यल्प होता, दुष्काळ होता, काय होतं, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला, या सगळ्या बाबींची माहिती काय होती, या कोरीव लेखाच्या लेखांमधून आपल्याला मिळू शकते. अशा पद्धतीने आपण इतिहासाची माहिती मिळवत असतो आणि या मिळालेल्या माहितीच्या आधारे आपण मग आपलं इतिहास लेखन करू शकतो. प्राचीन भारतीय साहित्यामध्ये रामायण, महाभारत ही महाकाव्ये, पुराणे, जैन आणि बौद्ध ग्रंथ, धर्मग्रंथाखेरीज भारतीय ग्रंथकाराने लिहिलेले ऐतिहासिक स्वरूपाचे साहित्य तसेच परकीय प्रवास वर्णने इतिहास लेखनाची महत्त्वाची साधने मानली जातात. प्राचीन भारतीय साहित्यामध्ये बघा रामायण, महाभारत ही जी महाकाव्य आहे, तसेच पुराणे आणि जैन आणि बौद्ध धर्मग्रंथ या धर्मग्रंथाखेरीज भारतीय ग्रंथकारांनी लिहिलेले ऐतिहासिक स्वरूपाचे तसेच प्रवास वर्णने हे जे आहे हे आपल्या इतिहास लेखनातील महत्त्वाची साधने मानल्या जातात. कारण की सुरुवातीच्या कालखंडात इतिहासासंदर्भात ज्यातून माहिती मिळते ती म्हणजे ह्याच गोष्टी आहे. आपण सुरुवातीला रामायण, महाभारत हे मौखिक होतं, त्यानंतर आपण त्याला लिखितमध्ये लिहून ठेवलेलं आहे. मग रामायण, महाभारत असेल किंवा इत्यादी बौद्ध जैन यांचे धर्मग्रंथ असतील किंवा परकीय जे प्रवासी होऊन गेले, युनानी, रोमन लेखक असेल, चीनी असेल, अरबी लोक असेल, हे परकीय जे प्रवासी होते यांनी आपले प्रवास वर्णन केलेले आहेत. हे जे आहेत हे आपल्या भारतीय इतिहास लेखनाची महत्त्वाची साधने मानली जातात. बघा हे समजून घ्या. सोहगोडा ताम्रपट हा ताम्रपट सोहगोडा जिल्हा, गोरखपूर, उत्तर प्रदेश राज्य येथे सापडला. हा ताम्रपट मौर्य काळातील असावा असे मानले जाते. फिक्स सांगतोय का आपण? नाही, मानले जाते. इतिहास हे तर्कावरती अवलंबून असतं, याच्यामध्ये फिक्स डेफिनेट असं कोणी सांगू शकत नाही. मग हा जो ताम्रपट आहे, सोहगोडा ताम्रपटाचं नाव आहे, हा ताम्रपट सोहगोडा या ठिकाणी सापडला म्हणून त्याला नाव काय पडलं, सोहगोडा ताम्रपट. कुठला जिल्ह्याचा हा? उत्तर प्रदेश राज्यातील गोरखपूर जिल्ह्यामध्ये हा सापडला. हा मौर्य काळातील असावा असे मानले जाते. ताम्रपटावरील कोरीव लेख ब्राह्मी लिपीत आहे. हा कुठल्या लिपीमध्ये आहे? ब्राह्मी लिपीमध्ये लिहिलेला आहे. लेखाच्या सुरुवातीस जी चिन्हे आहेत त्यातील पारासहित असलेला वृक्ष तसेच पर्वत, एकावर एक असलेल्या 3 कमानी हे चिन्ह प्राचीन आहत नाण्यावरील आढळतात. बघा आपल्याला हे जे सिम्बॉल दिसत आहेत, हे जे चिन्ह दिसत आहेत, काहीतरी उभे भाले वगैरे आणि त्याच्यावर ती परत वृक्षासारखा आकार आहे, हे जे दिसत आहेत हे काय आहे? हे एकावर एक 3 कमानी असलेले हे जे चिन्ह आहे हे प्राचीन आहत नाण्यावर आढळतात. प्राचीन आहत प्रकाराचं जे नाणं आहे याच्यावरती हे आढळतात. ठीक आहे. 4 खांबावर उभ्या असलेली दुमजली इमारतीप्रमाणे हे दिसतं की नाही? 4 खांबावर उभ्या असलेल्या दुमजली इमारतीप्रमाणे हे दिसतात. चिन्ह कोठार घराचे निर्देशक असावेत असे अभ्यासकाचे मत आहे. मग हे जे चिन्ह आहेत, हे चिन्हातून आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न केला आहे, तर हे कोठार घर असावे, धान्य साठवण्याचं हे कोठार घर असावे असं अभ्यासकारांचं मत आहे. फिक्स सांगतात का नाही, त्यांचं मत आहे की ते कोठार घर असावे आणि कोठार घरामधील धान्य जपून वापरण्यात यावे असा संदेश त्या लेखात दिलेला आहे. म्हणजे कोठार घरातील जे धान्य आहे त्याचा अमानुष म्हणजे एकदम वापर करायचा नाही, तर जपून त्याची वापर करायचा आहे. म्हणजे दुष्काळजन्य परिस्थिती असेल तर ते धान्य आपल्याला जपून वापरायचं आहे, ते टिकवायचं आहे असा तो संदेश त्या लेखामधून जनतेला राजामार्फत दिलेला आहे. म्हणजे यातून आपल्याला त्या राजेचा प्रजेप्रतीची काळजी, राजाला राज्याप्रतीची काळजी, राजाला जनतेची काळजी आणि राज्याचा राज्यकारभार हे आपल्याला यातून कळून येतो असा संदेश त्या लेखात दिलेला आहे. दुष्काळजन्य परिस्थितीचे निवारण करण्यासाठी काय काळजी घ्यावी या संदर्भातील हा आदेश असावा असे मानले जाते. म्हणजे दुष्काळ त्यावेळेस पडलेला असावा आणि त्या दुष्काळात आपण कुठली काळजी घ्यायला हवी, तर अशा प्रकारचा संदेश त्या लेखातून दिला गेलेला असावा आहे असं म्हटलं या ठिकाणी नाही, असावा म्हणतोय आपण, असे मानले जाते. ठीक आहे. प्राचीन काळातील राजांची चरित्रे तसेच राजघराण्याचे इतिहास सांगणारे लेखन हे भारतीय इतिहास लेखनाच्या वाटचालीतील महत्त्वाचे टप्पे आहेत. बघा प्राचीन काळात जे राजे होऊन गेले त्यांचे चरित्रे आणि राजघराण्याचा इतिहास लेखन हे भारतीय इतिहास लेखनाची वाटचालीचे महत्त्वाचे टप्पे आहे. कुठल्या काळखंडातील? तर प्राचीन काळखंडातील.
इसवी सनाच्या 7व्या शतकात बाणभट्ट या कवीने लिहिलेले हर्षचरित्र हे संस्कृत काव्य ऐतिहासिक चरित्रग्रंथाच्या स्वरूपाचे आहेत. बघा, इसवी सनाच्या 7व्या शतकामध्ये हर्ष नावाचा राजा होता आणि या हर्ष राजाच्या दरबारामध्ये बाणभट्ट नावाचा कवी होता. बाणभट्ट यांचं खूप छान स्टोरी आहे. सुरुवातीच्या काळात जसं बघितलं आपण की जे आपलं प्राचीन इतिहास आहे तो आपण मौखिक पद्धतीनं वापरला. म्हणजे आपले वेद वगैरे होते हे सुरुवातीला आपल्याला कंपल्सरी पाठ करावे लागायचे. आणि बाणभट्ट ज्या मठात वगैरे होते त्यांचे जे गुरु वगैरे होते ते खूप स्ट्रिक्ट होते आणि यांच्याहून पाठांतर काही होत नव्हतं. म्हणून दरवेळेस यांना शिक्षा व्हायची. म्हणून एक वेळेस कंटाळून यांनी काय केलं की मठातून रात्रीच्या वेळेस पळून गेले आणि यांचे गुरु खूप क्रोधित असल्यामुळे ते खूप लांबवर पळून गेले. खूप लांब जात असताना त्यांना तहान लागली आणि एका विहिरीजवळ ते जाऊन थांबले. विहीर खूप चोपडी होती. त्या विहिरीत त्यांनी बघितलं की कुठला तरी प्राणी त्यांना विहिरीतून वर येताना दिसत होता. तो प्राणी वर येण्याचा प्रयत्न करायचा आणि खाली पडायचा, प्राणी वर येण्याचा प्रयत्न करायचा आणि खाली पडायचा. त्यानं खूप प्रयत्न केले पण तो खाली पडायचा, पण त्यानं प्रयत्न सोडले नाही आणि सरते शेवटी तो प्राणी वर आला आणि बाणभट्टांना आपली चूक कळली. बाणभट्ट तसेच माघारी परतले आणि मठात गेले आणि अजून जास्तीचा सराव केला. आणि बघा, ज्या विद्यार्थ्याकडून वेद पाठ होत नव्हते तो आज हर्ष राजाच्या दरबारातला मोठा व्यक्ती बनला. आणि अशाच या बाणभट्टांनी हर्ष या राजाचं चरित्र हर्षचरित्र या नावाने संस्कृत काव्य हे लिहिलेलं होतं. हे ऐतिहासिक चरित्रग्रंथ स्वरूपाचं आहे. म्हणजे हर्ष या राजाचं चरित्र त्यांनी संस्कृतमधून रेखाटलेलं आहे. त्यामध्ये तत्कालीन सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचे वास्तववादी चित्रण केलेलं आहे. मग या हर्षचरित्रामध्ये काय तर त्यावेळच्या इसवी सनाच्या 7व्या शतकातील हर्ष राज्याच्या काळखंडातील त्यावेळच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक जीवनाचे वास्तववादी चित्रण या हर्षचरित्र या काव्य ग्रंथामध्ये केलेलं आपल्याला बघायला मिळतं. आता आपण भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल बघितली. आता बघूया मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन. इसवी सनाच्या 12व्या शतकात कलहन याने लिहिलेला रातरंगिणी हा काश्मीरच्या इतिहासासंदर्भावरील ग्रंथ आहे. इतिहास लेखन शास्त्रशुद्ध कसे असावे त्याच्या आधुनिक संकल्पनेशी हा ग्रंथ जवळचे नाते सांगतो. मध्ययुगीन कालखंडातील इतिहास बघताना बघा, सुरुवातीला इसवी सनाच्या कितव्या शतकातील 12व्या शतकातील म्हणजे जर खरं सांगायचं म्हणजे 1150 मध्ये हा ग्रंथ लिहिला गेलेला आहे. कलहन या व्यक्तीने रातरंगिणी नावाचा काश्मीरवरील हा इतिहास लिहिलेला आहे. तत्कालीन काश्मीरची सामाजिक आर्थिक परिस्थिती सांगण्याचा प्रयत्न याने या ग्रंथातून केलेला आपल्याला बघायला मिळतो. आणि इतिहास लेखन शास्त्रशुद्ध कसे असावे त्याची आधुनिक संकल्पनेशी हा ग्रंथ काय जवळचे नाते सांगतो. म्हणजे इतिहास लेखनाची शास्त्रशुद्ध पद्धत कशी असावे ते सांगण्याचा प्रयत्न या ग्रंथातून कलहन याने केलेला आपल्याला बघायला मिळतो. त्यामध्ये अनेक कोरीव लेख, नाणी, प्राचीन वास्तूंचे अवशेष, राजकुलाच्या अधिकृत नोंदी, स्थानिक परंपरा अशा अनेक साधनांचा चिकित्सक अभ्यास करून आपण हा ग्रंथ रचला असे उल्लेख कलहनने केला आहे. बघा, त्यांचं म्हणणं आहे की अनेक जे कोरीव लेख आहेत आपण बघितले मागच, ते कोरीव लेख असेल, नाणी असतील किंवा प्राचीन वास्तू असतील किंवा त्या वास्तूंचे अवशेष असेल, प्राचीन ज्या वास्तू आपल्याला सापडतात किंवा उत्खननामध्ये वास्तूंचे अवशेष त्याच्यावरूनही आपण इतिहास लेखन करू शकतो. मग हे लेख असतील, नाणी असतील किंवा प्राचीन वास्तू किंवा वास्तूंचे अवशेष किंवा राजकुलाच्या अधिकृत नोंदी, त्यावेळेस राजघराण्याच्या ज्या काही म्हणजे व्यापार व्यवहार केलेल्या नोंदी, देवाणघेवाण किंवा पत्रव्यवहार केलेल्या जेही काही लिखित साहित्य आपल्याला भेटले त्या नोंदी आणि स्थानिक परंपरा, त्यावेळची तत्कालीन तिथली स्थानिक परंपरा काय होती, अशा अनेक साधनांचा त्यांनी चिकित्सक अभ्यास केला. साधनं म्हणजे आपण यातन 8वी 9वी दोन्हीत बघितलं की इतिहासात साधने काय आहे. चिकित्सक अभ्यास म्हणजे सखोल अभ्यास, असा त्यानं सखोल असा अभ्यास केला आणि हा अभ्यासातून अशा प्रकारे आपण हा ग्रंथ रचलेला आहे असा उल्लेख कलहन याने केलेला आहे. मध्ययुगीन भारतामध्ये मुस्लिम राज्यकर्त्यांच्या दरबारातील इतिहासकारांच्या लेखनावर अरबी आणि फारसी लेखनांच्या परंपरेचा प्रभाव असलेला दिसतो.
मध्ययुगीन भारतामध्ये जो जास्तीचा इतिहास लिहिलेला आहे त्याच्यामध्ये मुस्लिम राज्यकर्त्यांच्या दरबारातील जे इतिहासकार होते यांच्या लेखनावर आणि अरबी आणि फारसी लेखनाच्या परंपराचा प्रभाव असलेला आपल्याला दिसून येतो. मध्ययुगीन मुस्लिम इतिहासकारामध्ये जियाउद्दीन बर्नी हा एक महत्त्वाचा इतिहासकार होता. मध्ययुगीन इतिहासामध्ये काय, जियाउद्दीन बर्नी हा एक महत्त्वाचा इतिहासकार होता. त्याने तारीख-ई फिजूरशाही हा ग्रंथ लिहिलेला आहे. तारीख-ई फिजूरशाही ह्या ग्रंथात त्याने इतिहास लेखनाचा हेतू स्पष्ट केला आहे. त्याच्या मते इतिहासकाराचे कर्तव्य फक्त राज्यकर्त्याच्या पराक्रमाचे आणि कल्याणकारी धोरणाचे वर्णन करून संपत नाही, तर त्याच्या दोषाचे आणि चुकीच्या धोरणांचे चिकित्सक विवेचनही त्याने करायला हवे. बघा, जियाउद्दीन बर्नीचं काय म्हणणं आहे की इतिहासकाराचे कर्तव्य म्हणजे फक्त राज्यकर्त्यांचे पराक्रम आणि त्यांनी कल्याणकारी धोरण कसं अवगत केलेलं आहे हेच लिखून संपत नाही, तर त्या राजांच्या चुकाही आपण लिहिल्या पाहिजे. त्यांचे दोष चुका या धोरणांचे चिकित्सक विवेचन करायला आपण हवे. एवढेच नव्हे तर संबंधित काळातील विद्वान व्यक्ती कोण होत्या, त्याच्या दरबारातील व्यक्ती कोण होत्या, त्या काळखंडात त्याच्या विरोधी व्यक्ती कोण होत्या, अजून विद्वान व्यक्ती कोण होत्या याचाही आपण अभ्यास करायला पाहिजे. साहित्यिक संत यांचा सांस्कृतिक जीवनातील प्रभावही लक्षात घ्यायला हवा. त्या काळखंडातील अभ्यासक व्यक्ती, साहित्यिक म्हणजे लिखाण क्षेत्रातील आपण त्यांना साहित्यिक म्हणतो. संत वगैरे जे पुरातन काळात होऊन गेले आपले, जसे ज्ञानेश्वर असेल, तुकाराम असेल, असे यांचाही आपण सांस्कृतिक जीवनातील प्रभाव आपण लक्षात घ्यायला हवा, असं मत जियाउद्दीन बर्नी याचं होतं. बर्नीच्या या विचारसरणीमुळे इतिहास लेखनाची व्याप्ती विस्तारली आणि याच विचारसरणीमुळे काय झाली, इतिहास लेखनाची व्याप्तीही विस्तारली गेली. म्हणजे फक्त राज्यकर्त्याच्या पराक्रमाच्या आणि कल्याणकारी धोरणाचा वरती आधारित इतिहास लेखायचा नाही, तर त्याच्या चुकासुद्धा आपण लिहून काढायच्या आणि फक्त राजासंदर्भातच इतिहास लेखन त्याच्या भोवतीच ते ठेवायचं नाही, तर त्या काळखंडातील त्या समाज जीवनातील विद्वान व्यक्ती कोण होत्या, अभ्यासक व्यक्ती कोण होत्या, तत्कालीन साहित्य काय होतं, त्यावेळचे संत कोण होते यांचासुद्धा अभ्यास आपण करायला हवा, असं मत जियाउद्दीन बर्नी यांचं होतं. मुघल बादशाह दरबारातील इतिहासकारांच्या लेखनात एक मिनटं बघा, मुघल बादशाहच्या दरबारातील इतिहासकाराच्या लेखनात राज्यकर्त्याची स्तुती आणि त्याच्याबद्दलची निष्ठा या पैलूंना विशेष महत्त्व प्राप्त झाले. त्याखेरीज त्याच्या वर्णनात संपर्कपद्य उतारे आणि सुंदर चित्रांचा अंतर्भाव करण्याची पद्धती सुरू झाली. मुघल बादशाहच्या दरबारातील इतिहासकार जे होते त्यांच्या लेखनात काय, तर राज्यकर्त्याची स्तुती करायची आणि त्याच्याबद्दलची निष्ठा या पैलूंना काय झाले, महत्त्व प्राप्त झाले. त्याखेरीज त्याच्या वर्णनात काय करायचं, संपर्कपद्य उतारे म्हणजे काव्यात्मक रचना करायची. आपण गद्य आणि पद्य बघतो ना, त्या प्रकारे पद्य उतारे आणि सुंदर चित्राचा अंतर्भाव म्हणजे सरळ लिहितच नाही तर त्यांचे चित्र वगैरे सुद्धा त्याचा इतिहासामध्ये अंतर्भाव या काळखंडात सुरू झाला. मग जर प्रश्न विचारला गेला तर पद्य उतारे आणि चित्राचा अंतर्भाव इतिहासात केव्हापासून सुरू झाला किंवा कधी कोणाच्या काळखंडात सुरू झाला, तर मुघल बादशाहच्या दरबारातील जे इतिहासकार होते त्यांच्या लेखनात काय आहे, तर पद्य उतारे आणि सुंदर चित्रांचा अंतर्भाव करण्याची पद्धती सुरू झालेली आपल्याला बघायला मिळते. मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर याचे आत्मचरित्र तुझुक-ई बाबरीमध्ये त्याला कराव्या लागलेल्या युद्धाची वर्णने आहेत. त्याच्या बरोबरीने त्याने प्रवास केलेल्या प्रवाशांचीही आणि शहरांची वर्णने, तेथील स्थानिक अर्थव्यवस्था आणि रीतिरिवाज, वनस्पतीसृष्टी याची बारकाईने केलेली निरीक्षणे यांचाही त्यात समावेश आहे. बघा, मुघल संस्थापक बाबर याचं जे आत्मचरित्र आहे त्याचं नाव आहे तुझुक-ई बाबरी. यामध्ये त्याने केलेल्या युद्धांची वर्णने आपल्याला बघायला मिळतात. त्याच्या बरोबरीने त्याने प्रवास जो केलेल्या ठिकाण आहे त्या प्रवासाची, प्रदेशाची, शहरांची वर्णने आणि तेथील स्थानिक अर्थव्यवस्था कशी होती, तिथे रीतिरिवाज काय होते, वनस्पतीसृष्टी कुठल्या आढळून यायच्या याचा बारकाईने ज्यावेळेस त्याने निरीक्षण केलेला त्या गोष्टीचा समावेश त्या तुझुक-ई बाबरीमध्ये आपल्याला बघायला मिळतो. माहीत आहे का तुम्हाला? ठीक आहे. अल्बेरुनी विविध ज्ञानशाखेमध्ये ज्ञानशाखामध्ये भारतीयांनी केलेली कामगिरी आणि भारतातील समाज जीवन यासंबंधीची माहिती अरेबिक भाषामध्ये लिहून ठेवली. पुढील काळात
अनेक परदेशी इतिहासकारांनी भारताविषयी माहिती देणारे ग्रंथ लिहिले. बघा, अल्बेरुनीचं पूर्ण नाव अबू रेहान मुहम्मद बिन अहमद अल बदरुनी असं होतं. त्याला आपण फक्त अल्बेरुनी या नावाने ओळखतो. याचा जन्म ख्वारिझ म्हणजे उझबेकिस्तान या देशात, आजचा उझबेकिस्तान या देशात झालेला होता. हा एक फारसी विद्वान लेखक होता. महमूद गजनवी सोबत हा भारतात आला होता. महमूद गजनवी सोबत हा भारतात आला होता आणि भारतीय इतिहासकाराचा पहिला जाणकार म्हणून ओळखला जातो हा अल्बेरुनी. ठीक आहे. याने काय केलं तर अरेबिक भाषेमध्ये भारतासंबंधीचं समाज जीवन वगैरे त्यावेळेचं रेखाटून ठेवलेलं आपल्याला बघायला मिळतं. मग याच्यानंतरच्या पुढील काळात अनेक परदेशी इतिहासकार भारतात आले आणि यांनी भारतासंदर्भात माहिती देणारे ग्रंथ लिहिले. त्यातील मग हसन निजामी लिखित ताजुल मासीर, हसन निजामी याने लिहिलेलं ताजुल मासीर, हा सुद्धा महम्मद गौरी पहिला महमूद गजनवी सोबत आला होता. कोण? अल्बेरुनी. आणि हा कोणासोबत आला होता? महम्मद गौरीने भारतावर जे आक्रमण केलं त्यावेळच्या घटनांचे वर्णन आपल्याला ताजुल मासीरमध्ये बघायला मिळते. ठीक आहे. नंतर मिन्हाजी सिराज लिखित तबाकत ई नासिर, मिन्हाजी सिरीजनं लिहिलेलं तबाकत ई नासिर याने मुहम्मद गौरीच्या विजयाच्या कहाण्या आपल्याला या ग्रंथामध्ये बघायला मिळतात. ठीक आहे. अमीर खुसरो याचे विपुल लेखन. अमीर खुसरो हे एक उत्कृष्ट कवी होते, शायर होते, गायक होते, संगीतकार होते आणि प्रथम मुस्लिम कवीसुद्धा होते. ठीक आहे. मग त्यावेळचे जे अमीर खुसरो होते यांचे विपुल लेखनसुद्धा आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर तुझुक-ई तिमुरी हे तैमूरलंग यांचं आत्मचरित्र, तुझुक-ई तिमुरी हे तैमूरलंग यांचं आत्मचरित्र आहे. याह्या बिन अहमद सरहिंदी लिखित तारिक-ई मुबारकशाही यासारखे ग्रंथ महत्त्वाचे आहेत. त्याच्या लेखनातून आपल्याला भारतातील मध्ययुगीन कालखंडासंबंधीच्या महत्त्वाच्या माहिती मिळतात. मग अल्बेरुनी असेल, अमीर खुसरो असेल, ताजुल मिसर असेल किंवा याह्या बिन अहमद सरहिंदी यांच्या लेखनातून आपल्याला भारताच्या मध्ययुगीन कालखंडाची महत्त्वाची माहिती आपल्याला मिळते. परदेशी प्रवासवर्णनाने लिहून ठेवलेली वृत्तात ही भारताच्या इतिहासाची महत्त्वाची साधने आहेत. इब्न बतुता, अब्दुल रज्जाक, मार्को पोलो, निकोलो कॉन्ती, बार्बोसा आणि डॉमिंगोस पेस हे त्यापैकी होते. मग परदेशी प्रवासी जे आले भारतात आणि त्यांनी जे वृत्त लिहून ठेवले त्यातूनही आपल्याला भारतीय इतिहासाची महत्त्वाची साधने मिळतात. मग त्यात कोण कोण आले होते तर इब्न बतुता असेल, अब्दुल रज्जाक असेल, मार्को पोलो असेल, निकोला कॉन्ती असेल, बार्बोस आणि डॉमिंगोस पेस इत्यादी जे यांच्या लेखनातून मध्ययुगीन भारतासंबंधीची माहिती आपल्याला मिळते. ईश्वरदास नागर, भीमसेन सक्सेना, खाफी खान, निकोलाय मनुची हे बादशाह औरंगजेबाच्या काळातील इतिहासकार होते. मुघल काळातील इतिहास समजून घेण्यासाठी त्यांचे लेखन अत्यंत महत्त्वाचे आहे. बादशाह औरंगजेबचा इतिहास जर समजून घ्यायचा असेल आपल्याला तर ईश्वरदास नागर, भीमसेन सक्सेना, खाफी खान आणि निकोलाय मनुची हे औरंगजेबाच्या दरबारातील किंवा त्याच्या काळखंडातील इतिहासकार होते. म्हणून यांचा अभ्यास केला तर आपल्याला औरंगजेबाचा इतिहास किंवा औरंगजेबाच्या कालखंडातील इतिहास आपल्याला समजू शकतो. यांचं लेखन हे औरंगजेबाचा इतिहास समजून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं साधन हे मानलं जातं. ठीक आहे. कुठपर्यंत आहोत आपण? इतिहास लेखनाच्या चिकित्सक पद्धतीच्या दृष्टीने अबुल फजल याने लिहिलेला अकबरनामा. ठीक आहे. या ग्रंथाचे विशेष महत्त्व आहे. नोंदीच्या आधारे ऐतिहासिक कागदपत्राचे काळजीपूर्वक केलेले संकलन आणि त्यातील माहितीचे विश्वासार्हतेची कसून केलेली छाननी अबुल फाजल अवलंबलेली संशोधन पद्धती पूर्वग्रहरहित आणि वास्तववादी होती असे मानले जाते. बघा, इतिहासाच्या चिकित्सक पद्धतीच्या दृष्टीने काय केलेलं आहे? अबुल फाजल याने लिहिलेला अकबरनामा ह्या ग्रंथ विशेष महत्त्वाचा आहे. इतिहासाच्या चिकित्सक पद्धतीतून लिहिलेला हा ग्रंथ आहे म्हणून तो खूप जास्त महत्त्वाचा आपल्याला वाटतो. अधिकृत नोंदींच्या आधारे ऐतिहासिक कागदपत्रांचे काळजीपूर्वक केलेले संकलन, त्यातील माहितीच्या विश्वासार्हतेची कसून केलेली छाननी अबुल
फाझलने अवलंबलेली संशोधन पद्धती पूर्वग्रह रहित आणि वास्तववादी होती असे मानले जाते. अशा पद्धतीने चिकित्सक पद्धतीने याने हा अकबरनामा ग्रंथ लिहिलेला आहे. यांनी काय केलेलं आहे, ऐतिहासिक कागदपत्राचे काळजीपूर्वक संकलन करून ठेवलेले आहे. त्याच्यातील माहितीची विश्वासार्हतेची कसून त्यांनी छाननी केलेली आहे. एकदम बारकाईने त्यांनी छाननी केलेली आहे. आणि अशा ही पद्धत अवलंबून त्यांनी संशोधन पद्धती अशा पद्धतीचे अवलंबून जे पूर्वग्रह रहित आणि वास्तववादी अशा पद्धतीचे इतिहास लेखन केलेलं आहे असे मानल्या जाते. बखर हा ऐतिहासिक साहित्यातील एक महत्त्वाचा प्रकार आहे. शूरवीरांच्या गुणगान, ऐतिहासिक घडामोड्या, लढाया, थोर पुरुषांचे चरित्र याविषयी लेखन आपणास बखरीत वाचायला मिळते. बखरमध्ये काय असतं तर शूरवीरांचे गुणगान केलेले असते, ऐतिहासिक घडामोड्या असतात, लढाया असतात, थोर पुरुषांचे चरित्र असतात, याविषयी ज्यात लेखन केलं जातं त्यास बखर असं म्हणतात. ठीक आहे. मराठी भाषेत विविध प्रकारच्या बखरी उपलब्ध आहेत. मराठीमध्ये अनेक बखरी आपल्याला बघायला मिळतात. यातील महत्त्वाची बखर म्हणजे सभासद बखर. छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत कृष्णाजी अनंत सभासद यांनी ही सदर बखर लिहिलेली आहे. बघा, छत्रपती राजाराम महाराज यांची कारकीर्द ज्यावेळेस चालू होती त्यावेळेस कृष्णाजी अनंत सभासद यांनी त्यांच्या काळखंडामध्ये, राजाराम महाराजाच्या काळखंडात कृष्णाजी अनंत सभासद यांनी सभासद बखर नावाची बखर लिहिलेली आहे. आणि या बखरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दींची माहिती मिळते. म्हणजे राजाराम महाराजाच्या कारकिर्दीत लिहिलेली बखरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती मिळणारी बखर कुठली तर सभासद बखर. आणि बखर कोणी लिहिली? कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिलेली आहे. भाऊसाहेबांची बखर, या बखरीत पानिपतच्या लढाईचे वर्णन आहे. भाऊसाहेबांची बखर या नावाने लिहिलेली ही बखर आहे. याच्यामध्ये पानिपतच्या लढाईचे वर्णन आहे. याच विषयावर आधारित पानिपतची बखर अशी ही स्वतंत्र बखर आहेत. आणि पानिपत या विषयावर आधारितच भाऊसाहेबांची बखर या व्यतिरिक्त पानिपतची बखर अशी एक स्वतंत्र बखरसुद्धा आपल्याला बघायला मिळते. होळकरांची कैफियत, या बखरीतून आपणास होळकरांचे घराणे आणि त्यांचे योगदान समजते. होळकरांची कैफियत नावाची जी बखर आहे यातून आपल्याला होळकरांचे घराणे समजून येते आणि होळकरांनी समाजासाठी केलेले योगदान आपल्याला या बखरीतून बघायला मिळतं. बखरीचे चरित्रात्मक वंशानुचरित्रात्मक प्रसंग, वर्णनात्मक, पंथीय, आत्मचित्रपर, कैफियत, पौराणिक आणि राजनीतीपर असे प्रकार आहेत. मग बखरीचे सुद्धा प्रकार पडतात. मग वंशचरित्रात्मक म्हणजे वंशानुसार बखर लिहिली, वंश परंपरेनुसार काय बखर लिहिली गेलेली आहे. प्रसंग वर्णनात्मक, प्रसंग आणि वर्णनात्मक, जसं की मग पानिपतच्या लढाईचा काय प्रसंग होता अशी वर्णनात्मक बखर लिहिली गेलेली आहे. पंथीय बखर आपल्याला बघायला मिळते. आत्मचरित्रसुद्धा बखरीत बघायला मिळतं. किंवा कैफियत, पौराणिक आणि राजनीतीपर असे इत्यादी बखरीचे प्रकार पडतात. तुम्हाला बखरीचे प्रकार सांगा म्हणून 2 मार्कासाठी प्रश्न विचारला जातो. त्यामुळे हा पॉईंट चांगला लक्षात असू द्या. आपण या ठिकाणी थांबूया.